रामकृष्ण हरी मंडळी आज आपण आहे सासवडमध्ये आणि मी आज माऊलीचं तुम्हाला सासवडमध्ये दर्शन घडवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही माऊलीच्या पालखीपासून लांब आहात। तुम्हाला स्वतः माऊलीच्या पालखीमध्ये उभं राहून दर्शन केल्यासारखं वाटणार आहे। चला तर व्हिडिओ आपण चालू करू। मित्रांनो हे बघा, आता आपण ज्या ठिकाणी माऊलीची पालखी आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। बघू शकता या ठिकाणी किती जास्त गर्दी दिसत आहे आणि रांगाची सुरुवात इथूनच झालेली आहे। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रांग आहे। मित्रांनो व्हिडिओ काढणे सुद्धा मला अवघड होत आहे, इतकी गर्दी आहे। मोबाईल सुद्धा एका जागेवरती उभा करू शकत नाही। तर मंडळी बघू शकता, आता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा रथ जो आहे तो दिसलेला आहे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ बघू शकता। आपल्याला माऊलीच्या पालखीचं रथचं दर्शन झालेलं आहे। मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे माझ्या आसपास। मित्रांनो 1 किलोमीटरच्या वरती रांगा लागल्या असून बघू शकता ज्या ठिकाणी माऊलीचा तंबू आहे त्या ठिकाणी किती गर्दी आहे। उभा राहायला जागा नाही, इतकी गर्दी आहे। तसाच पोलीस बंदोबस्त सुद्धा खूप कडक असा लावलेला आहे। बाहेरून लोकांना आत एंट्री दिली जात नाही, त्यांना फक्त रांगे म्हणूनच यावं लागतं, मगच त्यांना दर्शन भेटेल। पण आता मित्र आलेलो आहोत, बघू आता आपल्याला दर्शन घेण्यासाठी आत जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल। तर मंडळी या ठिकाणी माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि आत येण्यासाठी खूपच धडपड करावी लागली मला। तर आत सध्या मी आलेलो आहोत आणि गर्दी आत पण खूप झालेली आहे। आपण तुम्हाला इथून दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी झालेली गर्दी ही किती आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चौबाजूच्या दिशेने फिरवून। मित्रांनो हे शूटिंग मी दुपारून करत आहे। तर बघू शकता किती गर्दी दिसत आहे। माऊलीच्या दर्शनासाठी किती वारकरी मंडळी एकत्र आलेले दिसत आहे आपणास।
मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत रामकृष्ण हरी.